आपण भटकंतीसाठी बाहेर पडतो तेव्हा त्या प्रदेशात आवर्जून पाहण्यासारखे काय आहे ते सारे आपल्याला पाहायचे असते. बंगलोरला जाण्याआधीच लेपाक्षीचे मंदिर पाहायचे असे निश्चित झाले होते. या जागी 5 एकर क्षेत्रफळात कासवाच्या आकाराचा एक ग्रॅनाईटचा दगड होता. मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे सारे साहित्य, खांब, छतासाठी लागणाऱ्या फरशा वगैरे सारे काही या एका भल्या मोठ्या दगडातून काढून घडविण्यात आले आहे. मुख्य मंदिरात 126 खांब आहेत. या प्रत्येक खांबावर अप्रतिम सुंदर असे कोरीव काम करण्यात आले आहे. बाहेरच्या परिसरात 680 खांब आहेत. बांधकामासाठी एकूण 876 खांब वापरण्यात आले आहेत. प्रत्येक खांबावर विविध भाव दाखवणाऱ्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मुख्य मंदिरात नृत्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. त्याभोवती असणाऱ्या खांबांवर विविध वाद्ये वाजवणाऱ्या कलाकारांच्या, नृत्यातील मुद्रा दर्शविणाऱ्या नर्तिकांच्या, रंभेच्या मूर्ती पाहायला मिळतात. या खांबावर शंकराचे 14 अवतार, गंगा, यमुना, विविध देवता यांची शिल्पचित्रे पाहता येतात. येथील खांबावर दत्तात्रेय, शिवपार्वती, सूर्य, चंद्र, वेदेश्वर, नंदिकेश्वर, पंचमुख ब्रह्म, नटराज, सनातन महर्षी यांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. या साऱ्या देवदेवता रंभेचे नृत्य पाहण्यासाठी तेथे हजर आहेत. हे सारे काही सुमारे 5 एकर एवढ्या क्षेत्रात पसरलेल्या ग्रॅनाईटच्या एका दगडातून घडविण्यात आले आहे. हे स्वीकारायला मन तयार होत नाही. मंदिर उभारणीच्या जोडकामात कुठेही शिसे, चुना, माती वापरलेलं नाही. सारे दगड फक्त एकावर एक रचून गुरुत्वाकर्षणाच्या बळावर हे नीट उभे राहतील याची दक्षता घेऊन निर्माण करण्यात आले आहे. लोड बेअरिंग बांधकाम करताना सांधमोड करावी लागते. तळातल्या एका किंवा मोजक्या दगडांवर सारे वजन ताण येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. बाहेरील बांधाचे दगड पाहताना हे लक्षात येऊ शकते. देवळाच्या मुख्य मंडपात एक तरंगता खांब आहे. हा का उभारण्यात आला होता? त्याचे वजन एखाद्या लोहचुंबकाने वर उचलून धरले आहे का याविषयी काहीच माहीत नाही. या खांबाखालून कागद, कपडा सरकवता येतो. काही टन वजनाचा हा खांब कसा उभारला गेला असेल हे गूढ आहे. त्या खांबाचे बहुधा 4-5 इंच क्षेत्रफळाचे एक टोक जमिनीला टेकलेले आहे. या तरंगणाऱ्या खांबाचे गूढ उकळण्याचा प्रयत्न इंग्रजांनी 1902 साली केला होता असे सांगण्यात येते. त्यावेळी खांबाचा हा भाग जमिनीला टेकला. सत्य नेमके काय आहे हे आम्हाला कळू शकले नाही. आम्ही घेतलेल्या गाईडकडून इंग्रज राज्यकर्त्यांनी केलेल्या संशोधनाविषयीची माहिती आम्हाला मिळाली. मुख्य मंडपाच्या छतावर रामायण, महाभारत, पुराणातील चित्रे रंगविण्यात आली आहेत. ही चित्रे आता खराब झाली आहेत. त्यासाठी ते रंग तेथे उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींवर प्रक्रिया करून बनविण्यात आले होते. याचा साधा अर्थ हे बांधकाम करवून घेणाऱ्या जाणकारांना रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्राची उत्तम जाण होती. हे सारे ज्ञान नाहीसे का झाले? वारसाने आपल्याला जे काही मिळाले आहे त्याची पुरेशी काळजी घ्यावी. दुर्दैवाने असे आजही अनेक भारतीयांना वाटत नाही. मुख्य मंदिराच्या बाहेरचा परिसर बऱ्याच मोठ्या विस्तारात पसरलेला आहे. बाहेरील भागात एका मोठ्या शिळेवर अनेक मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. येणाऱ्या लोकांच्या वास्तव्यासाठी खूप मोठ्या आकाराची दगडातून निर्मिलेली धर्मशाळा येथे पाहायला मिळते. यातील प्रत्येक खांबावर विविध देवतांची, प्राण्यांची चित्रे कोरलेली आहेत. या साऱ्या धर्मशाळेवरील छप्पर, स्लॅबही दगडाच्या पट्ट्या कापून बनविण्यात आली आहे. हे सारे कोरीव काम किती सुंदर आणि भव्य आहे याची कल्पना ही रचना प्रत्यक्षात पाहिल्यानंतरच येईल. जेव्हा कधी बंगलोरला जाल तेव्हा लेपाक्षीचे देवस्थान अवश्य पहा ही विनंती आहे. धन्यवाद.